तालुक्यातील कळंबुसरे गावातील एक विवाहित महिला रोशनी अजित पाटील आपल्या 4 वर्षाच्या मुलासह 15 मार्च पासून बेपत्ता झाली होती। यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती। एका लहान मुलासह बेपत्ता झाल्यामुळे परिसरात वेगवेगळे तर्क-वितर्क वर्तवण्यात येत होते। पोलीस ठाण्यात देखील याबाबत मिसिंगची तक्रार देण्यात आल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून शनिवार दिनांक 30 मार्च रोजी या महिलेला तिच्या मुलासह उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला 15 मार्चला सिनेमा बघायला जाते असे सांगून आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली होती। मात्र उशिरापर्यंत ही महिला घरी आली नसल्याने तिच्या पतीने याबाबत उरण पोलिसांमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना त्या महिलेचे एका परप्रांतीय व्यक्तीबरोबर प्रेम संबंध असल्याचे पुरावे मिळाले होते। हा परप्रांतीय तिच्या शेजारी सलूनमध्ये काम करत होता। त्याचे अनेक दिवसांपासून सूत जुळले होते। पोलिसांनी सर्वात प्रथम या परप्रांतीयाचा उत्तर प्रदेश येथील पत्ता शोधून काढला आणि तिथे तपास केला असता त्याच्या कुटुंबातील व्यक्ती घराला कुलूप लावून बाहेर गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर उरण पोलिसांचे एक पथक या महिलेच्या पतीसह उत्तर प्रदेशात त्यांना शोधण्यासाठी गेले असता शनिवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळीच ही महिला त्या परप्रांतीय व्यक्तीसोबत आपल्या मुलाला घेऊन असल्याचे दिसले। पतीने त्यांना ओळखल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्या महिलेसह मुलाला पतीच्या ताब्यात दिले। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून नागरिकांच्या मनातील शंका कुशंकांचे निरसन केल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। या महिलेला पूस लावून पळवून नेले होते की ती स्वतःहून त्या परप्रांतीयाच्या सोबत गेली होती याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले। तरी उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीय नागरिक हे स्थानिक महिलांना खोटी आश्वासने देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या राज्यात घेऊन जात असल्याच्या घटनेत वाढ होत आहे। उरणकरांनो, आता सावधान अशी म्हणण्याची वेळ कुटुंब प्रमुखावर आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।